न्यूज़। शेर पे सवार होके आजा शेरा वालिए, 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 सोए हुए भाग्य जगा जा शेरा वालिए, शेर पे सवार होके आजा शेरा वालिए, शेर पे सवार होके आजा शेरा वालिए, शेर पे सवार। आप भी अपने आसपास के डॉगियों की हेल्प के लिए आगे आइए और उन्हें प्रेम कीजिए। अपने यहाँ के डॉगियों को आप शिक्षित और सभ्य बनाइए। जो भी जानवर आप पालते हैं उसे शिक्षित और सभ्य बनाइए। शिक्षा से उनका जीवन संवर सकता है। जिस जानवर को हम बेज़ुबान कहते हैं उसके अंदर में हमारे जैसी ही आत्मा होती है, हमारे जैसी ही समझदारी होती है। सिर्फ उनको गाइडेंस की ज़रूरत होती है, उनको भी टीचिंग की ज़रूरत होती है। टीचिंग मिलने के बाद में ये डॉगी देखिए टॉयलेट में जा कर के टॉयलेट करता है और टॉयलेट को बंद करने के बाद उसको फ्लश करके वो ये जो है तो अपनी सूझबूझ का प्रमाण देता है। और इस प्रकार हमें इसकी सूझबूझ को ध्यान में रखते हुए इन पर अत्याचार करना बंद करना चाहिए। जनता के साथ थानों में हो रहा अभद्रतापूर्ण व्यवहार अब बर्दाश्त नहीं करेंगे गृह मंत्री अनिल देशमुख जी। आज पुलिस जिमखाना ग्राउंड सिविल लाइन नागपुर में जनता दरबार का आयोजन रखा गया, जिसमें मौजूद गृह मंत्री अनिल बाबू देशमुख जी, आमदार विकास ठाकरे जी, पुलिस आयुक्त अमितेश कुमार जी, सभी जोन क्रमांक पुलिस अधिकारी मौजूद रहे। कलेक्टर साहब की मौजूदगी में जनता को अपनी दुख तकलीफ़ को खुलकर कहने का मौका दिया गया। जनता पक्ष में 300 से 400 लोगों के साथ हुए अत्याचार और भ्रष्टाचार का मामला खुलकर सामने आया, जिसमें 50 लोगों की सुनवाई कर 20 से 25 मामलों पर तुरंत जांच कर सख्त कार्रवाई के आदेश सभी थानों के पुलिस अधिकारियों को दिए गए। बाकियों पर जांच का कड़ा शिकंजा कसने को कहा गया। ठिकाणी विशेष तक्रार निवारण शिबिर या ठिकाणी घेण्यात आलं। त्याच्यामध्ये आमचे नागपूर शहराचे पोलीस आयुक्त, त्याबरोबर पोलीस खात्यातील आमचे सर्व ॲडिशनल CP, DCP सर्व अधिकारी आजच्या या तक्रार निवारण शिबिरामध्ये ते उपस्थित होते। जवळजवळ 300 तक्रारी आमच्या त्याची नोंद आमचे कमिशनर ऑफ पोलीस, ॲडिशनल CP, त्याच्या 200 DCP एक नोडल ऑफिसर म्हणून या संपूर्ण तक्रार निवारण शिबिराच्या तक्रारीची जबाबदारी दिलेली आहे। DCP, EOW आणि त्यांचे सर्व सहकारी चांगल्या पद्धतीनं याच्या बाबतीत अजून कुणाला जर काही तक्रारी याच्या बाबतीतले असेल, आज जे 50 जे तक्रारदार आहे त्यांनी DCP, EOW किंवा त्या झोनचे DCP यांच्याशी संपर्क साधावा आणि त्या पद्धतीनं योग्य ती नियमानुसार कारवाई करण्यात येईल याची ग्वाही मी राज्याचा गृहमंत्री म्हणून आपल्याला सर्वांना देतो। आणि आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं, बाकी खात्याच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा सहकार्य केलं, तक्रारदारांनीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित आपल्या तक्रारी लिहून टेलिफोन नंबरसहित ॲड्रेससहित दिल्यात। तर त्याच्यावर सर्व व्यवस्थित आम्ही आमच्या खात्याच्या माध्यमातून नियमानुसार योग्य ती कारवाई करू। नसते काय उपाययोजना करायचे ते आमच्यावर आपण सोडा। आम्ही मीटिंग नागरिकांची घेऊ, आपल्याशी तिथेच सुसंवाद साधू, जे लोकांची तक्रार आहे, जे इश्यूज आहे त्याचे निराकरण करण्याची प्रयत्न करू। तिकीट सर्व ठिकाणी मनुष्यबळाची कमतरतामुळे देणे शक्य अडचणीचे असते। हे सर एक मिनिट, MSCBनी तिथे एक पोलीस DP ठेवलेली आहे, त्याला आम्ही तक्रार करून सुद्धा त्यांनी त्याच्यावरती केली आहे आणि त्याचे कनेक्शन बिलकुल असे दिसतात सर। फोटो आता आहे आमच्याकडे, आम्ही तुम्हाला दाखवू शकतो। ओपन आहे आणि त्याचे दोन्ही डोस असे निघालेले आहेत आणि त्याच्यावर केव्हाही धोका होऊ शकतो सर।
MSCBची जे कॉर्डिनेट करतील ते त्यांचा पत्रव्यवहार करून करतील. सर कंप्लेंट केलेली आहे सर ऑनलाईन. आणि आता तक्रार इथं आली तुमची ना. हां आता आमच्या पोलिसांच्या माध्यमातून तक्रार बद्दलची आपण वाद होती त्यामध्ये ऑलरेडी गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे. जे ओव्हरऑल जे वाद आहे ते NMCC बघून आता त्यांनी जे पेपर बनवले आहेत कुठली साईन याबद्दल ऑलरेडी गुन्हा दाखल होता. चाचणी केलेली आहे त्या पावतीविषयी जे गुन्हा दाखल झाला होता या ठीक आहे. कंप्लेंट नंबर 46. लोकांच्या समक्ष त्यांनी 6 वर्षाची मुलगी आहे आणि त्या मुलीला सोडून ते लग्न मंदिरात झालं होतं की सगळ्या लोकांसमोर झालं होतं? विथ अरेंजमेंट आहे. 1500 लोक कार्ड छापून सर्व आहे सर ठीक आहे. केलं ठीक आहे. तुमची अर्ज क्रमांक 48 जयकुमार गुप्ता. त्यांचं आहे ते पण तक्रार आहे सर शेजाऱ्याची. त्यांचं ते पण ऐकून घ्यावं आणि त्यांच्यावर ती सुद्धा कारवाई करावं. आम्हाला स्त्रियांना फसवून सर हे असे करतात त्याबद्दल न्याय द्या एवढीच माझी विनंती आहे सर. थँक्यू सर. ते माझ्या घरासमोर सर पेज प्रकल्प करता आणि रिंग रोडसाठी जागा गेली होती. तर सांसद कृपाल तुमानेच्या एक रिश्तेदार आहे सर. त्यांनी सर कृपाल तुमाने सरांनी NITला नकाशामध्ये सामील करण्यासाठी पत्र दिलं आणि त्यांनी तो कब्जा केला आणि त्या नॉन बिल्डरचं RL असून त्यांनी एवढं मोठं हॉटेल बांधलं सर. तिथे 2 मंजिली हॉटेल बांधलं आणि एवढीच अंतर आहे आमचं सर. माझ्याबरोबर मी अनमॅरिड आहे. माझे आई वडील नाही. माझ्याबरोबर माझी भावाची मुलगी 22 वर्षाची इंजिनियर मुलगी राहते. हॉटेलवाले मागचा दरवाजा खोलतात आणि घाण शिवा देतात. बकऱ्याच्या अंदरचं सगळं घाण आमच्या दरवाजात आणून टाकतात. माझी एवढी विनंती आहे सर की ते नॉन बिल्डरवर बनवलेलं आहे ते काढून टाकण्यात यावं आणि आम्हाला सर जगता यावं सर. एवढा त्रास आहे सर त्यांचावाला. बिअर बारमध्ये लोक जातात जेवतात खावतात आणि इथे येऊन आमच्या घरासमोर येऊन पिशाब करतात उलट्या करतात. हां आणि सांसद कृपाल तुमाने शाळेत देतात सर आणि रणजित पाटील म्हणतात NIT कडे जायचं कॉर्पोरेशनकडे जायचं. ते लोक मला म्हणतात सर की 18 मध्ये BJP. ठीक आहे. आलं सर. ते आमचे DCने 2 नंबर 4 अगदी 2 नंबर 4 त्याची चौकशी करते. आणि सर ते अतिक्रमण काढून टाकण्यात यावं सर. माझी एवढीच विनंती आहे सर. आणि आउट डाला है सर. मैंने उसके बारे में सर पूरी माहिती निकाल रहा हूँ कि उसने टाउन प्लानिंग से जो लेआउट प्लान सेंक्शन कराया है वो लेआउट प्लान उसने अपने घर में रख दिया और उसके बाद में एक बोगस प्लान बनाया और बोगस प्लान में मंजूरीपेक्षा जास्त प्लॉट त्यांनी विकले आहे. और उसके बारे में मैंने पूरे सबूत किया सर. पूरे माहिती अधिकार में सब निकाल के सबूत किया सर. लेकिन यशोधरा नगर थाने वालों ने कोई कार्रवाई नहीं की है. उसके बाद सर मैंने माहिती के अधिकार की एप्लीकेशन ACP जरीपट्टिया को लगाया कि मेरे प्रकरण पर आज तक क्या कार्रवाई हुई. तो उसका उन्हें जवाब दिया कि चौकसी शुरू हुआ है प्रकरण प्रलंबित है. उसके बाद यशोदानगर पोलीस स्टेशन की अपील में गया तो अपील में सर DCP साहब ने यशोदानगर थाने के थानेदार को बुला के डांटे सर कि आपने अभी तक क्या कार्रवाई की है और इनको माहिती के अधिकार में माहिती भी आप बरोबर नहीं दे रहे. तो थानेदार को ने जो DCP साहब ने जो डांटे उसका गुस्सा उसने मेरे ऊपर निकाला. उसने मेरी एप्लीकेशन को दीवानी कोर्टात जाऊन दाद मागावे ऐसा करके क्लोज कर दिया सर. जबकि मैंने पूरे सबूत दिया है सर कि 420 का केस है सर. और उसके अलावा सुनिए सर मेरी बात की कि उसने पहले 18 सितंबर को थानेदार ने मेरे को लिख के दे दिया की तुम्ही कोर्टात जाऊन दाद मागावी. एक मिनिट आपली जमीन आहे कुठे? ओके ठीक आहे. तुमची प्रकरण जो है बंद के लिया है और उसके बाद 1 अक्टूबर को यानी 12 दिन के बाद उसने गैर अर्जदार का बयान लिया. यानी ऐसा होता है कि सर कि पहले आप चैप्टर को क्लोज कर दो और उसके बाद गैर अर्जदार का बयान लो. क्यों? क्योंकि मेरे को माहिती के अधिकार में उनको जवाब देना है. इसीलिए उन्होंने खाना पूर्ति करने के लिए सिर्फ बाद में बयान लिया. उसके अलावा कोई कार्रवाई 2 साल से कोई कार्रवाई नहीं की है. क्यों? क्योंकि जो लेआउट वाला है जैसा आपने बोले सर कि वाइट कॉलर क्रिमिनल, तो वाइट कॉलर क्रिमिनल वाला केस है सर, हाई प्रोफाइल केस है. वो सामने वाला सर पैसा जो है पानी के सरीका बहा रहा है और पुलिस वाले और दूसरे डिपार्टमेंट वाले सब डिपार्टमेंट वाले नगर 2 नंबर 5 उसकी पूरी छानबीन करेंगे, इन्वेस्टिगेट करेंगे
और आपको न्याय देंगे। माहिती अधिकारी की अपील भी लगाई है सर मैंने, उनके नॉलेज में सब कुछ है और ये आपके पुलिस डिपार्टमेंट का पूरा सामने दिखता है ना सर। 18 सितंबर को जब आपने मेरी कंप्लेंट क्लोज कर दी तो उसके बाद एक अक्टूबर को आप उसका गैरहज़ार का बयान दे रहे हैं और वो सिर्फ काय के लिए दे रहे हैं कि माहिती अधिकार का जवाब देने के लिए, इसके अलावा और कोई कार्रवाई नहीं, सिर्फ उसका बयान लिए और चैप्टर क्लोज कर दिए। ठीक है, अभी डीसीपी जोन नंबर 4 इसका इन्वेस्टिगेशन करेंगे, तपास करेंगे और नियम की सर कार्रवाई करेंगे। सर आपने जैसे अभी आपने बोले थे कि जो पुलिस वाले भूमाफिया का साथ दे रहे हैं उनके खिलाफ भी कार्रवाई होगी, तो सर ये मेरे पास तो सबूत ही है ना इस बारे में कि ये अशोकनगर थाने वाले जो है वो सोसाइटी वाले का साथ दे रहे हैं। उसमें पीसी साहब यहाँ पे बैठे, उनके सभी एडिशनल डीसी और डीसीपी है। मैंने बोला तो गुनेगार को पाठिंबा देता है या उसको उसके गुनाह करने के लिए मदद करता है, उसका गुनाह छुपा रहा है सर। तो उसके लिए हमारे पीसी साहब बैठे, उसकी नोट उन्होंने लिए, उस हिसाब से कार्रवाई होगी। मैं सर राइटिंग में लिख के लाया हूँ सर, अभी दे सकता हूँ? हाँ दीजिए डीसीपी के बाद देखिए। ठाकरे साहेब, देशमुख साहेब, जय माता दी। मैं सविता सावरकर, चंद्रपुर भोकुस निवासी सर, अखिल भारतीय सफाई कर्मचारी संगठन से हूँ सर। और ये विषय है दिलीप छोटेलाल डका, ये लक्ष्मी नगर निवासी है। इसके वजह से बस्ती में पूरे लोग बहुत परेशान हैं और हम भी आते जाते हैं, हमको भी बहुत परेशान करता है। मेरा बेटा WCL कोल माइंस में पाठन सावली में जॉब करता है, अकेला जाता आता है, वो क्रिमिनल है और वो हरदम परेशान करता है और लेडीज़ लोगों को, आने जाने वालों को, हम लोग को कुछ ना कुछ बोलते रहता है सर। मैं आपसे गुजारिश करती हूँ सर कि आप कड़ी से कड़ी उस पर कार्रवाई करें सर। आपने बहुत बार कंप्लेंट वगैरह की है मगर कुछ कार्रवाई नहीं होती सर। ठीक है, इसमें आपका नाम क्या है? सविता सावरकर। सविता जी, उसमें हाँ सर, लोग किस प्रकार की गुंडागर्दी करते हैं वो भी आपने लिखित में दिया है। हाँ हाँ सर, उसके ऊपर LPAD की कार्रवाई करेंगे सर। ठीक, मी ॲडव्होकेट सारंग निघोड. माझा अर्ज असा आहे की माझा स्वतःचा भूखंड आहे आणि भांगे म्हणून आहे त्रिमूर्तीला करता, त्यांनी जबरदस्ती तिच्यावर पंचवीसिंग घेतलेला आहे आणि माझ्याच विरोधात 395चा खोटा आरोप दाखल केला आहे. ठीक आहे, तुमची तक्रार गोपालनगर आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने पहिले सांगितलं, ज्या पद्धतीनं भूखंडाच्या बाबतीत फसवणूक करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात नागपूर शहरामध्ये होत होत्या. गुंडागर्दीचं जे प्रमाण नागपूर शहरामध्ये होतं ते कमी कशा पद्धतीने पुढील काळामध्ये कमी करायचं, या सर्व बाबतीत आमची DCP आणि आमचे सर्व पोलीस कमिशनची संपूर्ण चमू, ॲडिशनल कमिशन ही संपूर्ण नवीन चमू आलेली आहे, नवीन टीम आहे आणि चांगल्या पद्धतीनं नागपूर शहरामध्ये गुंडागर्दी आणि भूमाफियाच्या ज्या तक्रारी आहेत त्या पुढील काही महिन्यामध्ये आपल्याला 100% कमी झालेल्या दिसतील, याची सुद्धा ग्वाही मी आजच्या प्रसंगी आपल्याला या ठिकाणी देतो. व त्याचबरोबर क्रिकेटची बुकी आहे किंवा त्याचबरोबर हवाला ऑपरेटर आहे किंवा डब्बा ट्रेडर आहे किंवा अवैध कत्तलखाने, या ज्या काही अवैध गोष्टी आहेत त्याच्यावरसुद्धा कमिशनर ऑफ पोलीस आणि त्यांचे संपूर्ण चमू अतिशय चांगल्या पद्धतीने काम करेल, याचीसुद्धा खात्री आजच्या प्रसंगी देतो. आजच्या त्या 50 तक्रारीपैकी 8 तक्रारीवर गुन्हासुद्धा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील काळातसुद्धा तसेच आमचे DCP आणि बाकी आमचे अधिकारी चौकशी करतील. जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल. ऐसा नहीं है, पूरे मेट्रोपॉलिटन सिटी है, ये पहला पायलट प्रोजेक्ट था नागपुर का और इसी प्रकार बाकी शहरों में भी इसी प्रकार का उपक्रम हम वहाँ पे इसी प्रकार का उपक्रम वहाँ पे हम करेंगे ताकि जिस प्रकार से मैंने जिसका जिक्र किया था अभी भूमाफिया है या गुंडागर्दी किस प्रकार से कम की जा सकती है, ये पहला पायलट प्रोजेक्ट था और अच्छी तरीके से इसको लोगों ने भी अच्छा प्रतिसाद दिया. उसी प्रकार बाकी शहर में भी हम कोशिश करेंगे.
आज के इस कार्यक्रम में सरकारी जमीन के अतिक्रमण की भी कुछ कंप्लेंट आई है, उसके ऊपर भी कानूनन कार्रवाई होगी। कसं आहे की प्रत्येक तक्रारीचा अलग अलग प्रकार असे अनेक जे माध्यम आहेत, त्या सर्व माध्यमातून अश्लील मेसेज काही महिलांना पाठवायचं, समाजामध्ये त्यानिमित्तानं भेद निर्माण करण्याचं काम, एक प्रकारची दरार निर्माण करण्याचं काम काही अशा माध्यमातून होतं। काहीला कोणतेही कारण नसताना, काही वस्तुस्थिती नसताना बदनाम करण्याचं काम, महिलांना बदनाम करण्याचं काम, अशा पद्धतीने असे पद्धतीनं जे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे मेसेज पाठवले जातात, त्यामध्ये उल्लेख केला जे अनेक माध्यम आहेत आणि ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं महिलांच्या बाबतीत अश्लील मेसेज पाठवणं, समाजामध्ये भेद निर्माण करणं, अशा पद्धतीचं जर कोणी कारवाई करण्याचं काम केलं तर त्याच्यावर सायबर क्राईम विभाग अतिशय कठोरपणे कारवाई करेल, अशा पद्धतीचं प्रामुख्याने इथे मी सांगू इच्छितो। सर, मेरा नाम प्रवीण मिश्रा है, मैं पत्रकार भी हूँ और एक फिरियादी भी हूँ। सिटी सर्वे और रजिस्ट्रार ऑफिस ने मेरी लगभग 1 करोड़ रुपए की जगह बिना मुझे एक मिनट, अभी तक मेरे पास 299 तकरार आ रही है, आपकी 300 ही तकरार रहेंगी। आप लिखित रूप में देंगे तो अच्छा रहेगा। धन्यवाद। लिखित में है सर मेरे पास डीसी। नहीं, आप दीजिए ना, मैं लूँगा ना, लेकिन आपका नंबर सबसे आखिरी में लगेगा 300 बार। ठीक है ना सर। साहेब, त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो।